आई एकविरा चरणी आपण प्रार्थना करूया की तुला उदंड आयुष्य लाभो. यस बिग सपोर्टर विजय घरत साहेब, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर खंदे समर्थक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच यशस्वी ट्रस्टच्या माध्यमातून कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये दोन कोहलीवाडे मात्र आपसमध्ये भिडताना दिसत आहेत. खरं तर स्लोवन पद्धतीचा चेंडू होता. मागील मॅचचा हिरो पुनीत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू पाचारण केलंय आणि पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या. समुद्ररक्षक अर्थातच कोहलीवाडा म्हटलं तर समुद्ररक्षक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. भारतातला पहिला माणूस. खरं तर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आज या ट्रॉम्बे कोहलीवाडामध्ये खरं तर पाटील 11 आई गावदेवी 11 आयोजित. यस आणि इथं मात्र कोहलीवाड्याची ताकद काय, भाकरी, आणि हा भाकरीचा कमाल आहे. यस आता आपण चला अक्षय तुर्भेकर यांना देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा. चला मक्या या वरती, स्टेजवरती यायचंय, मुख्य व्यासपीठावरती मक्या या. खरं तर आयोजकांच्या भूमिकेत मात्र तुमची अहम भूमिका आहे. ट्रॉम्बे गावातले सर्व सुपुत्र या. दादाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. घेऊन जा ना, 5-6 बाटल्या घेऊन जा ना. यस रॉयल, खरं तर रॉयल व्यक्तिमत्व गोट्याभाई, सुधीर भाई. अक्षयच्या बाजूला अक्षयचे मेवणे म्हणजे काय मात्र हा क्षण आहे. खरं तर भाऊजीचा वाढदिवस मात्र एकत्र साजरे करतायत. वंश चला बर्थडे सॉन्ग. 1 मिनिट संपला ना. चला होऊन जाऊन दे सुंदर असं बर्थडे सॉन्ग. बघा ही ट्रॉम्बे गावची ताकद आहे. अक्षय तुर्भेकर, चला ताल्या वाजवा, सर्वांनी ताल्या वाजवा. जरा मॅच थांबवायची आहे. पीठावरती मात्र इथं आपण जर विचार केला तर वाढदिवसाच्या शुभेच्छा मात्र दिल्या जात आहेत.
यस, आणि येणाऱ्या 13 तारखेला खरं तर लग्न बंधनामध्ये अडकणार आहेत, म्हणजे सेकंड इनिंग या सर्वांना आउटन असणार आहे. खरं तर साखरपुडा झालाय आणि माहुल गावाचे जावई मात्र आता थोड्याच दिवसामध्ये होणार आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक मात्र संपुष्टात. 18 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 आर्यन घाणेकर. यस, हा माहुल गावाचा उभरता सितारा आर्यन घाणेकर. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. खरं तर महेश मांडवकर यांचे भाचे आर्यन घाणेकर खरं तर मामाचा वसा घेऊन मात्र आज या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये दाखल झालेत. ज्याप्रमाणे मामाने मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या त्यांचेच भांजे आज इथं मात्र अक्षय घाणेकर सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. आर्यन घाणेकर. ओहो, काय चेंडू आहे. कॅचची अपील आणि मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागणार आहे. डीजे आर्यन घाणेकर हे नाव मात्र आता आपण जसं जसं वर्ष जाणार तेव्हा हे नाव मात्र माहुलचं एक मोठं नाव असणार आहे. कारण महेश मांडवकर यांचे भांजे. ओ, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि फर्स्ट स्लिपला मात्र तिथं खेळाडू तैनात होता. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर थोडीशी चुकी झाली, त्याचा फायदा मात्र बॅटरने उचलला आणि तिथं निर्धाव चेंडू होता, तिथं मात्र सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक चांगली सुरुवात आपण जर विचार केला तर नवी मुंबई उल्वे नोड मधनं आलेला महेश स्मृती मोहा कोलीवाडा हा संघ कुठेतरी मात्र चांगली कामगिरी करतोय. कारण पहिला सामना जिंकलाय दोन्ही संघांनी. अर्थातच विनर विनर. मागील षटकाची भरीव काढण्यासाठी यास 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे आहेत. टायमर ऑन आहे. टॅक्सीच्या मीटर प्रमाणे मात्र टायमर मात्र धावतोय. हो, शॉट ऑफ द डे, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आलाय षटकार. डीजे आज अनिकेत कोहलीला फुटबॉल दिसतो का काय टेनिस बॉल. कारण प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे. म्हणजे पहा ना, पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं आणि या मॅच मध्ये ती छाप सोडण्याचा प्रयत्न अनिकेत कोहली यांचा सुरू आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला रीड केलं पुनीत पाटील आणि पुनीत पाटील कडनं झाली आहे चुकी. आणि क्रिकेटमध्ये चुकी केलाय. 28 धावांची बहारदार पारी पेश करतोय. तोच म्हणजे मोहा कोलीवाडाचा सुपुत्र. नाव आहे अनिकेत कोहली. ऑन फायर.
ओ लोपुटा चेंडू होता, खरं तर पुन्हा एकदा फंबल झालं. नशिबाचा चौकार, किस्मत अनिकेतच्या खिशामध्ये आहे का काय? ट्रस्टचे दमदार अध्यक्ष ज्यांनी मात्र या चेंबूरमध्ये एक इतिहास घडवलाय. इतिहास कसला घडवलाय, माणुसकी काय आहे ते त्यांनी दाखवली, आपलं नाव कमवलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून तिसरं पर्व आहे. खरं तर दिमागदार सोहळा आहे, दहीहंडीचा सोहळा आपल्याला बघायला भेटतो. लग्न असेल, पूजा असेल, खरं तर मोठे मोठे सण असेल, गणपती उत्सव असेल, नवरात्री उत्सव असेल, सुख असेल, दुःख असेल, त्याच्यामध्ये आवर्जून भाग घेणारे आमचे याच विभागातले भाग्य विधाता आदरणीय दीपक महेश्वरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा. खरं तर शरद आमचे जवळचे मित्र आज नाही आहे, पण त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी मात्र ही स्पर्धा सातत्याने दरवर्षी मात्र भेटीला येते. आणि एक जबरदस्त स्पर्धा, मुंबईची नाईट स्पर्धा, मुंबईचा ग्रामीण क्रिकेट, मुंबईचा कोलीवाडा, ट्रॉम्बे कोलीवाडा. सहर्ष मात्र स्वागत असणार आहे या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये. खरं तर मेहनती माणूस, प्रामाणिक माणूस, कष्ट करणारा माणूस, तोच म्हणजे आगरी कोली बांधव. या टायमाला मात्र स्लोवन पद्धतीचा चेंडू होता. खरं तर पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू टोळवलाय आणि सिंगल धावा काढल्यात. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र कोणाला द्यायचे आहे. खरं तर असं वाटतं की 11 नंबरचा बॅटर आणि 1 नंबरचा बॅटर फलंदाजी करतोय. अनिकेतला मात्र चान्स मात्र जास्त देताना दिसत का ना, कारण आज त्यांना मात्र हा टेनिसचा बॉल फुटबॉल दिसतोय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे गोलंदाजाकडनं आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. लॉंग लेगच्या दिशेने मात्र ठोकलाय चौकार डीजे. उत्सव सुद्धा मात्र इथं आम्ही करणार आहोत, कारण सुरुवात 2 लाखांनी झाली, तर नंतर 3 लाखांनी, आता नक्कीच 5 लाख तर होणार आहे. कारण गेल्या वर्षी आपण जर विचार केला तर 80 गोविंदा पथक, आणि हे नाव मात्र आपण जर विचार केला तर जनसेवा ईश्वरसेवा ट्रस्ट हा नाव पूर्ण मुंबई नव्हे तर महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतापर्यंत गेलाय. कारण गेल्या वर्षी 80 गोविंदा पथक मात्र येणं म्हणजे आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर अनिकेत कोळी ऑन फायर आज आपल्या जीवनातली एक जबरदस्त पारी मात्र खेळतात आपल्या या ट्रॉम्बे नगरीमध्ये. अचूक टप्प्याचा चेंडू, हवाई हल्ला, हवाई सफर, मिळाल्या 6 धावा डीजे. आमचे स्कोरर सांगतात निकेत पाटील दुसरा अर्धशतक असेल का. अरे अशी फलंदाजी असेल तर अर्धशतक काय, शतक सुद्धा मात्र बनवतील. वैयक्तिक आपण जर विचार केला तर 13 चेंडू 42 धावा, फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताली होऊन जाऊन द्या मित्रांनो. धावसंख्या झाली या 45 धावा, म्हणजे पूर्ण धावा आपण असं विचार केला तर अनिकेत कोहलीच्या बॅटमधनं आलेत आणि सुयश फक्त 2 धावा मात्र खर्च केल्यात. म्हणजे नेत्रदीपक फलंदाजी. शुभम कोहली माहुल गावातला रील स्टार, खरं तर इंस्टाग्राम मध्ये व्हायरल आहे, यूट्यूब मध्ये मात्र व्हिडिओ बनवतात आणि चांगले मात्र व्ह्यूज मात्र त्यांना भेटतात. पण या टायमाला मात्र दर्जेदार गोलंदाजी पहा, उलटा फुलटा स्वतःवरती नाराज आहे. अरे जब उंगली सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ा क्यों किया जा रहा है, यही मुझे समझ में नहीं आता. कारण सरळ बॅटमधनं तुम्ही मोठे मोठे फटके खेळता, मग अशी तुमच्याजवळ काय बुद्धी येते की तुम्ही हा शॉटचा वापर करता. खरं तर षटक संपलंय, 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या लगावली जाते ती 1 गडी बाद
आपण जर विचार केला तर महेश स्मृती मोहा कोलीवाडा या संघाची झाली आहे 45 धावा. जाऊया पुन्हा एकदा 14 षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. बघा जेव्हा स्लॉग ओव्हर जेव्हा टाकण्यासाठी आपण जर विचार केला तर आपल्या पुढे एकच नाव येतं, भारताचा जसप्रीत बुमराह, जो चांगल्या चांगल्या फलंदाजाला करतो गुमराह. आणि हा आपण जर विचार केला तर श्री गणेश माहुल कोलीवाडाचा हा नक्कीच जसप्रीत बुमराह असणार. नाव आहे भारत कोहली, म्हणजे भारत. बघा नाव केवढं सुंदर आहे, भारत कोहली. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर लांब रनअप. Oh, you miss. I will definitely hit. Dandigul, DJ. जन्नत दाखवली एकदा. अनिकेत कोहलीची फलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी मात्र टाळ्यांनी आपण स्वागत करूया. 15 चेंडूचा सामना केलाय, 43 धावांची बहारदार पारी ज्याने पेश केली आणि आपल्या गावासाठी माझ्या नावासाठी दर्जेदार फलंदाजी, पण तेवढी ताकदीची गोलंदाजी. नाव आहे भारत कोहली. म्हणजे तब्बल आपण जर विचार केला तर 151च्या स्पीडने मात्र चेंडू हाताळला होता का काय, म्हणजे फलंदाजाला चेंडू दिसलेला नाही आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. नवीन बॅटर अजय. अजय मात्र नवीन फलंदाज मात्र दाखल झाले. कशा प्रकारे फलंदाजी होईल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता, जसप्रीत बुमराह जो चांगल्या चांगल्या फलंदाजाला करतोय गुमराह, आणि भारत कोहली इथं मात्र मोहा कोलीवाड्याच्या फलंदाजाला करतोय गुमराह. खरं तर कौतुक करूया या षटकाचं, कारण बऱ्याचशा धावा लीक झाल्या होत्या. पण भारत कोहली 2 चेंडू आपण जर विचार केला तर हा सुद्धा 151च्या स्पीडने मात्र चेंडू हाताळलाय. दर्जेदार गोलंदाजी. पंचांचं आपण कौतुक करूया, चांगली दर्जेदार पंचगिरी. या टायमाला लोअर फुलटॉस चेंडू होता, बॅटची आतली कड, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. मिळाल्या 4 धावा. चला फिरोज 11 सज्ज राहायचंय आणि त्यांच्या समोर एस फायटर दोन्ही संघ नायकांनी मात्र यायचं आहे नाणेफेकीसाठी. अजून एक मात्र चिता कॅम्प परिसरातले चांगले खेळाडू मात्र खेळताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. खरं तर जगदीश कोहली खरं तर माय फेवरेट बॅट्समॅन. माहुल म्हटलं तर वासू आणि जगदीश ही जोडी, खरं तर ज्यांनी या जोडीने चांगलं काम केलंय. पहिल्या मॅच मध्ये अवेलेबल नव्हते पण या मॅच मध्ये अवेलेबल आहेत. जगदीश दादा तुझं हार्दिक स्वागत असणार आहे, कारण वय वर्ष 40+ आहेस पण अजूनही मात्र 30 धार आणि 30 ताकद तुझ्या अंगामध्ये दिसते. खरं तर माहुल गावाचं एकेकाली नाव करणारा जगदीश दादा. वेगवान चेंडू. अगर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या होणार मित्रांनो. नाव आहे माहुल गावचा नवा सितारा भारत कोहली, जो फेकतोय बंदुकाची गोळी. फलंदाजाला काही समजत नाहीये. आमचे परम मित्र भूपेंद्र तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटचा चेंडू आणि या षटकामध्ये 4 धावा आल्या, ते पण नशिबाचा चौकार असा आपण म्हणूया. प्राप्ती लाईव्ह. खरं तर आपला मोबाईल बाहेर काढा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्या बाजूला जे आयकॉन बेल आहे त्याला टन्न करणं हिट करा, कारण येणारे इव्हेंट त्यांचे आपल्याला माहिती पडणार आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. खरं तर जगदीश होते पण त्यांना सुद्धा बीट केलं आणि तिथं अमित नावाची भिंत तिथं होती.
यस यस, आता इथे काय घडलं, पंचांचा इशारा आला, आउट. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 4 षटकानंतर मोहा कोलीवाडा 50 धावा पूर्ण झाल्यात आणि 51 धावांचं टार्गेट असणार आहे. आणि 51 धावांचं टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आता थोडासा मायक्रोफोन मध्ये होईल फेरबदल. आवाज असणार आहे रिवॉल्व सरांचा. देखिए वक्त की किल्लत है, वक्त की नज़ाकत को समझो क्योंकि वक्त किसी के लिए नहीं रुकता. तो बंटी यहाँ पर आ चुके हैं, एस फाइटर फिरोज 11 विष्णु. विष्णु फिरोज 11 आखिरी कॉल. अगर ये ओवर खत्म होने से पहले अगर आप नहीं आते तो आपका मैच आखिरी में होगा, यानी आपको और थोड़ी देर का इंतजार करना होगा क्योंकि आपके सामने के कैप्टन यहाँ पर आ चुके हैं. सूर्या, हाँ सूर्या टॉस उड़ा ले, अब बहुत समय है, 4 ओवर है. उधर से सूर्या मणिरत्नम, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातलं, ज्यांनी मुंबई कप मध्ये चांगली कामगिरी केली आणि चिता गेमचं नाव त्यांनी मात्र केलं. महेंद्र मणीचे जवळचे एकदम खास त्यांनी तयार केलेला हा ब्रँड, नाव आहे सूर्य मणिरत्नम. युवा कॅप्टन. चला टॉस केला जाईल या मनीष तुम्हीच टॉस करून घ्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नक्कीच एक महत्वाची मॅच आहे, कारण हा चेहरा बघा, सूर्य मणिरत्नम व्यावसायिक खेळाडू, चिता गेमचं नाव ज्यांनी मोठं केलं. तर महेश स्मृती मोह कोळीवाडा विपक्ष श्री गणेश माहुल कोळीवाडा असा मॅच पाहतोय आपण. आणि माहुल कोळीवाडा टीम समोर ठेवलेलं आव्हान आणि एका ठिकाणी सूर्या 51. या खरं तर जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, ज्यांच्या नेतृत्वाखाली खंदे समर्थक आमचे वैती दादा यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी होते. कोण कॉल कर रहा है? चला सूर्या छोटा है, सूर्या को बोलने दो. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणे गरजेचे आहे. टॉस बंटी जाऊ शकता कारण आपल्याजवळ वेळ नाही. टॉस जिंकलाय फिरोज 11 अर्थात हुसेन अँड कंपनी. सूर्या निर्णय काय असेल नंतर सांगशील. ओके चला जाऊया पुन्हा एकदा जोडूया कॉम्बॉक्स कडे, जिथं मात्र आवाज असणार आहे रिवॉल्व सर. थँक्यू किरणजी. आपण जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र 51 धावांचं लक्ष्य, 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकणे गरजेचं. आयोजन कमिटीच्या वतीनं अलर्ट आलंय. तुम्हाला विनंती असेल, पहिले षटक घेऊन येतोय सुयश, मात्र समोर फेस करेल बॅटिंग करत असताना गणेश पाटील मोह कोळीवाडा माहुल कोळीवाडाचा पहिला आज बॉल आउट ऑफ फील्ड. अंपायर सिग्नल, जमिनीस हात समांतर, स्वैर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव आली आहे. पुन्हा फेकावा लागेल बॉल गोलंदाज सुयशला. बघा चेंडू वाईट फेकल्यानंतर तो चेंडू पुन्हा फेकावा लागतो आणि तो सुयशला फेकावा लागेल. अवांतर धाव्यानं सुरुवात झाली. 51 धावांचं लक्ष्य आपण पाहत आहोत. माहुल कोळीवाडा आणि मोह कोळीवाडा.
हा मात्र चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, अगदी योग्य लाईन मध्ये चेंडू फेकलाय आणि एका धावेनं वाईड बॉलनं अर्थात स्क्वेअर चेंडूनं सुरुवात मात्र झाली आहे, परंतु गोलंदाज सुयशनं लगेच मात्र डॉट बॉल. डावखुरा फलंदाज गणेश पाटील आहे, एका बाजूला पंकज पाटील. गणेश पाटील आणि पंकज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला येत असताना 51 धावांचं लक्ष. माहुल कोलीवाडा, मी मगाशी उल्लेख केला की 7 मार्च ते 9 मार्च या 3 दिवसामध्ये एक अप्रतिम स्पर्धा याच गावामध्ये पाहायला मिळते. 16 ग्रामीण संघ आणि 8 इंटर चेंबूर अशा 24 संघांची स्पर्धा. आणि 3 दिवसामध्ये बघा 9 तारखेला म्हणजे रविवारी बोकडाचं जेवण, मटणाचं जेवण असतं. हा चेंडू सरळ बॅटने केला, डिपेक्सला कव्हरला, 2 क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. 4 धावा आल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावर 5. अनिकेत कोहलीनं मागील मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली आहे, 43 धावा 15 चेंडूंमध्ये, आणि त्या अगोदर देखील खूप चांगली बॅटिंग केली, 50 धावा कंप्लीट. आज अनिकेत कोहलीची बॅट खूप गाजली आहे, बऱ्याच दिवसांनी मलाही त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. हा खूप चांगला चेंडू बघा, थोडासा मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपला निघाला, अगदी गुड लाईन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क करता आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. सुरुवात गोलंदाजाने चांगली केली आहे, गोलंदाजाची सुरुवात खूप चांगली झाली आहे मी म्हणेन, कारण पॉवर प्लेमध्ये अगोदर 51 धावांचं लक्ष असताना पहिला एक फक्त चौकार आलाय, त्यामध्ये 2 डॉट 1 वाईड. हा चांगला फटका, हो हो, लवली, ट्रिमेंडियस, फंटॅस्टिक स्ट्रोक. आमच्या कॅमेरा मॅनला स्पर्श करणारा हा 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच गाठावी लागेल. हो हो, पल्लू स्कोर, परंतु क्षेत्ररक्षक आहे, शॉट खेल बाद. मध्ये तुम्हाला 3 षटक फेकायचेच आहेत, अन्यथा मग तुम्हाला शेवटच्या षटकामधला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जास्तीत जास्त टाइम वेस्ट करू नका. न्यू बॅट्समन 1 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज गणेश पाटील बाद झाला, फटका त्याचा खूप चांगला होता मी म्हणेन, परंतु तिथे शॉर्ट स्क्वेअरला बरोबर क्षेत्ररक्षक स्वप्नील उभा होता आणि त्या स्वप्नीलनं टिपलेला तो झेल इथे मात्र मिळाला धक्का पहिला, तो म्हणजे माहुल कोलीवाडा संघाला. माहुल गाव म्हटलं ना तर नक्कीच या स्पर्धेमध्ये पंचांचं काम पाहणारे हेमंतजी कोहली, तेही चांगले क्रिकेटर, याच गावातून त्यांनी काल गाजवलाय क्रिकेटचा. हेमंत कोहली यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा त्यांच्या नावावर ही विक्रम आहे, आणि हा टेनिस क्रिकेट खेळत केलं ते आता पंचगिरी करतायत, आता अंपायरचे काम पाहतायत असे हेमंत कोहली यांनाही तुम्ही पाहू शकाल. तर एक म्हटलं तर नेहमीच सातत्यानं आपण बघितलं तर जय माता दी त्यांच्या मुखामध्ये सातत्याने ते शब्द असते. माहुल गाव म्हटलं तर
जोर से बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी. आणि खरंच इथे पकडण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अनिकेतनं काय क्षेत्ररक्षण सह बघा, वन शॉट म्हणजेच मिळतील फक्त 2 धावा. यस अनिकेत इनेट टी शर्ट क्रमांक 3 इथे 3 धावा पलून काढल्या, परंतु 1 शॉट आली. संघाची धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली आता टोटल 13 या आकड्यावर. अजूनही 2 मॅचेस आहेत. मी मागाशी उल्लेख केला की 12 वाजून 45 मिनिटं झाली आहेत, म्हणजे जवळजवळ 12:45 वाजला. अजून 2 मॅच खेळवायचे आहेत, त्यामुळे घाई करावी लागेल. आता बरोबर घड्याळाच्या काट्यावर सर्वांचं लक्ष आहे, कारण रात्रीची स्पर्धा आहे. हा इंजुरी झालेला आहे प्लेअरला, सबस्टिट्यूट प्लेअर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. चला मॅच क्षेत्ररक्षण तुम्ही लगेच सजवायचं, एकत्र येऊ नका जास्त खेळाडू, आपल्याला ही विनंती असेल. बघा अनिकेत कोहलीच्या टी शर्टच्या मागे नाव माऊली आहे. नक्कीच भावाच्या मुलीचं नाव त्याने या टेनिस क्रिकेटमध्ये माऊली या नावाला जास्त त्यांनी पसंती देखील दिली, आणि तेच टी शर्ट परिधान करून खेळत असताना हे मोह कोलीवाडा. मोह कोलीवाडा गाव म्हटलं ना तर या गावामध्ये ब्रास बँड खूप चांगला अगदी प्रसिद्ध आहे, आणि खरं तर ही मंडळी देखील मासेमारी हा व्यवसाय करत असतात. मोह कोलीवाडा संघ मैदानावर, आणि दुसऱ्या बाजूला माहुल कोळीवाडा. हे आमचे कोली बांधव आहेत, हे आमचे दर्याचे राजे आहेत. खरं तर आज मात्र त्यांना खेळताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर घेऊन येतो गोलंदाज जोगेंद्र ऑन स्ट्राइक. बॅट्समन भारत कोहली. हा चेंडू, यस काय बघा, जसा चेंडू ऑफ स्टंपला पडला बरोबर चोकिंग केला, आणि तिथे मात्र चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न. हो सीमा रेषेच्या लगत. काय गुड इफर्ट आहे, फिल्डिंग जबरदस्त करतायत बघा मोह कोलीवाडा टीमचा. जर विचार केला ना तुम्ही, अगदी क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीत जास्त मी म्हणेन 100% देण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू बरोबर सीमारेषेच्या जवळ येऊन थांबला होता. पंच देखील विचारत होते की हा चौकार आहे की नाही, परंतु बरोबर सीमारेषेच्या आतमध्येच इकडे चेंडू थांबला, पायाच्या साह्यानं अडवला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर वाढल्या 2, आणि ती एकूण 3 धावा पळून काढल्या. 16 या आकड्यावर 51 धावांचं लक्ष. 16 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज जोगेंद्र पुढील घेऊन चेंडू येईल. समोर मात्र आता पंकज पाटील. चला घ्या, आयोजक सांगतायत की उशीर लावू नका. काय बाउंड्री चेक करायची आहे का? हा म्हणजे सबस्टिट्यूट प्लेअर आहे ना तो, त्याला सर्कलच्या आतमध्ये राहावं लागेल, ही मात्र सूचना दिली पंचांनी. चला ओके, मॅच इज ऑन. सामना सुरू करायचा आहे. माहुल कोलीवाडा विपक्ष मोह कोलीवाडा. दोन्ही बघितलं तर कोळी बांधव आहेत, मोह आणि माहुल. या 2 गावामध्ये ही विनर वर्सेस विनर असे मॅच आपण पाहतोय. यानंतर मात्र विनर वर्सेस विनर दुसरा सामना सुरू होईल. पुन्हा एकदा अगदी चेंडू सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 12व्या खेळाडूच्या भूमिकेत असणारा तो मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढली. 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक सुरू आहे. दुसरं 51 करायचे आहेत 24 चेंडूमध्ये, आणि दुसऱ्या षटकाला जोगेंद्रच्या सुरुवात झाली, आणि जोगेंद्र देखील खूप चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपला ब्लॉक ऑल चेंडू जास्त फेकले जात आहेत, आणि बघा फलंदाज तेवढंच त्या पद्धतीनं चॉकिंग स्ट्रोकिंग करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज जोगेंद्र. 5 ते 6 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करतायत. हो लवली वेग भन्नाट आहे. वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू ठेवले जात आहेत, आणि टेनिस क्रिकेटमध्ये वाईड यॉर्क चेंडू फेकले ना की फलंदाजांना थोडी कठीणता होते, सहजासहज खेळता येत नाही. फलंदाज वाट पाहतो काय ओव्हर पिच, शॉर्ट पिच, परंतु ऑफ स्टंपला थोडं मेहनत घ्यावी लागते. फलंदाजाला फुटवर्कचा वापर करावा लागतो.
हाई ऑफ स्टंपला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, कॉट बिहाइंड द विकेट. विकेट नंबर 2. बॅक टू द आउट. वाढतं शहरीकरण. आज आपण पाहिलं तर आमच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. या व्यासपीठावर त्यांचंही आपल्याला आगमन होताना पाहिलं. सदर रक्षणाय खल निग्रहाय, सदर रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य पोलीस दलाचे. आणि ही मंडळी देखील आज बघा सुरक्षा त्यांच्या हातामध्ये आहे. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता ही मंडळी कार्य करत असतात. हे काम आहे त्यांचं. महाराष्ट्र पोलीस. लवली स्ट्रोक, लवली स्ट्रोक. चार धावा येत आहेत. दोन षटक समाप्त झालेत आणि संघाची एकूण धावसंख्या जर बघितली धावफलकावर टोटल 21, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू 30 धावा निर्णायक विजयासाठी. चला फिल्डिंग लगेच सजवायची आहे, जास्त एकत्र यायचं नाही. आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आल्या बघा. वेळेच्या बंधनामध्येच या स्पर्धा खेळवल्या जात आहेत, याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही. दोन्ही टीम्सना विनंती आहे आणि यापुढील ज्या संघांना विनंती असेल तर चला, तुम्हाला वेळेच्या बंधनामध्ये मॅच खेळायची. 15 मिनिटं जर झाली नाही तर तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये घ्यायला लागेल. रणजित, हा वाईट बॉल, अतिरिक्त धाव आली आहे. टोटल संघाची धावसंख्या धावफलकावर 22. बघा टाइम लावलं होतं आम्ही जेव्हा मॅच सुरू झाली. आमचे स्कोरर 13 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटाच्या मध्ये तिसरा षटक संपवायचं आहे. चेंडू हवेमध्ये खेळलाय, चेंडू जातो वाईडिश कॉर्नरला, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. मिळतील 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढली गेली आहे. षटक सुरू आहे तिसरं. 24 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल रणजित. फास्टर बॉल, वाईड बॉल फेकतोय. मोह कोळीवाडा टीमचा हा आहे मलिंगा. रणजित, वाईट बॉल. हा स्टेट ड्राईव्हचा फटका वेगानं गेलाय. चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा आलेत. काय जलद अगदी जसा बॅट मधून नॉकिंग झाला बॉल
स्ट्रेट ड्राईव्हचा आलेला हा चौकार. तर नक्कीच इथे चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 29. इथे मात्र हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. अंपायर वाईड बॉल. आता धावा वाढत चालल्यात. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 31 धावा. 31 धावा धावफलकावर लागलेत. विजय शेठ घरात जावळे मॅचचा आनंद घेताना महेश नाईक आपलंही स्वागत असेल. आज बरेच उद्योजक आणि त्याचबरोबर एक प्रतिष्ठित व्यक्ती देखील या माऊल ट्रॉम्बे कोलीवाडा नगरीमध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. या षटकामध्ये बघा आतापर्यंत फक्त 3च चेंडू फेकून झालेत. 3 वाईड फेकलेत, 3 चेंडू लीगल फेकलेत, 3 चेंडू पुन्हा फेकावे लागतील. हा चेंडू काव कॉर्नरला हवेमध्ये झेल. झेलखाली क्षेत्ररक्षक टिपला जातो. झेल. अजून एक खेळाडू बाद. विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. हा चेंडू चांगला होता. मी म्हटलं की रणजित मलिंगा स्टाईल न गोलंदाजी करतोय. चला बॅट्समन लगेच रेडी राहा. त्यांनीही उतरायचंय लवकरात लवकर. थोडासा वेळ. आवाजावर ही बंधन आहे. मी म्हटलं ना की शहरीकरण आहे, हा ग्रामीण क्षेत्र नाही आहे. त्यामुळं साऱ्या गोष्टींचं बंधन आपल्याला पाळावं लागतं. 12 जवळजवळ 1 वाजायला आला. 12 पर्यंत कोणत्याही प्रकारचं आपल्याला इथे बंधन नव्हतं, परंतु आता तुम्हाला घाई करावी लागेल. आदरणीय सन्माननीय श्री दीपकजी महेश्वरी साहेब आज बघा पूर्ण रात्रभर ते की त्यांना व्यासपीठावर पाहायला मिळतात. उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीही न संपणारे धन आहे असं म्हटलं जातं आणि खरं तर हे सारे गुण आपल्याला पाहायला मिळतात अशा या मंडळींच्या कडे. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक अनिश माहुलकर. अनिशनं आल्या क्षणाला कॉर्नरला हो खूप चांगला टोला लगावलाय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार. 4 रन्स. 4 धावा वाढल्यात. टोटल 35 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 16 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 7 बॉल 16 रन्स. आने वाली 7 गेंदों में 16 रनों की जरूरत. ये बिल्कुल कड़ा मुकाबला देखने को मिल रहा है अभी. ये हवा में खेला है स्ट्रोक. ओहो गेंद गई आउट ऑफ द पार्क. इट्स अ ग्रेट हिट. 6 रन. आतमध्ये यायचं नाही, मैदानाच्या आतमध्ये नाही. हॅलो आता मैदानाच्या सभोवताली आमचे माहुलकर सर्व आता खुश झालेत. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. क्या बात है. ये मैच ने पूरा नक्शा बदल. लास्ट बॉल में जो छगाया ना, जो 6 रन आए ना, उससे इस मैच का पूरी तरह से नक्शा बदल गया. माहुल संघाने हा सामना जिंकला. तर या स्पर्धेचे बिग सपोर्टर मक्याबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस.
आयोजक आई गावदेवी 11 ट्रॉम्बेचे आयोजक कॅप्टन मक्याबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. 6 चेंडू 10 धावांची गरज. कॉर्नरला हा क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल. 5 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. काय बॅटिंग करतो बघा. ज्या पद्धतीने षटकार ठोकला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी दिली. अनिश माहुलकरने एक चौकार षटकार ठोकला आणि या मॅचला कलाटणी दिली आहे. आता 5 चेंडू 9 धावा. सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. जर गोलंदाजाने चांगले चेंडू फेकले विक्कीनं तर कदाचित कठीण होऊ शकतोय हा मॅच माहुल कोलीवाडा टीमला. विकी ओहो हा मात्र चेंडू स्ट्राईक रोटेशन नाही आहे. तुम्हाला दोघांना ऑन द वे धावायचं आहे. कीपर हा असे दोन्ही अंपायर देखील सांगतील. विक्की गोलंदाज. 4 चेंडू आता 9 धावा. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ओहो हाय 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 ह्यूज सिक्सर. काय बॅटिंग करतोय अनिश माहुलकर. हा खरा माहुलकर आहे. नावाप्रमाणे आडनाव माहुलकर. व्हेरी गुड बॅटिंग. आता मॅच 3 चेंडू 3 धावा.